गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझं नाव प्रगती बलभीम पांढरे. आपण आता म्हणतच असतो की वेळेचं म्हणजे व्यवस्थापन होत नाही किंवा वेळ भेटत नाही, वेळ मिळत नाही. यासाठी जर मी तुम्हाला एक बुक रेफर करण्यास बुक सांगणार आहे, ते तुम्ही वाचू शकता. तर हे एक वेळेचं महत्त्व हे बुक आहे. याचे लेखक अनंत खेरे आहेत आणि या बुकमध्ये सांगितलं आहे की जर आपण वेळेचं महत्त्व कसं हे करू शकतो, जन्मल्यापासून आणि मरेपर्यंत ह्याच्यात काय असतं. तर हे पाठीमागे पण जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये सगळे यश, उत्साह, आळस हे माणसाच्यामध्ये असतो, तो मरेपर्यंत असतो. आपण हे म्हणू शकत नाही की तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की आजकाल डिस्ट्रॅक्शन खूप वाढले आहेत, त्यामुळे वेळेचं नियोजन होत नाही आहे किंवा आपण वेळेवर जास्त हे करू शकत नाही. कारण एकदा मोबाईल हातात आले की वेळ कसा जातो हे माहिती नाही, मग बाकीचे आपले काम राहून जातात. मग आपण म्हणतो की उद्या करेन. तर हे असं असतं की उद्या कधी येत असतो तो आजच असतो आणि जे आपल्याकडे ते आजच करू शकतो आपण. आणि डिस्ट्रॅक्शन आहेत तर खूप आहेत, आपण त्याच्यावर मात केली पाहिजे. आता डिस्ट्रॅक्शन आहेत म्हणून आपण सोडून तर देऊ शकत नाही आणि आपल्या भविष्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. तर तसं बघा, एक गोष्ट आहे की आपण स्वतःवर जर विश्वास आपण म्हणतो. आता एक कहाणी सांगते. एक छोटी म्हणजे एक चिमणी होती आणि तिचे 3 पिल्ले होते. मग ती एका शेतात जायची, दररोज त्यांना जेवायला खायला आणायची द्यायची. मग ते त्याच्यामधलं एक पिल्लू म्हणते की आई, आता हे शेतकरी आता हे पिकाचं हार्वेस्ट करणार, मग आपण कुठे जाणार. मग तिची आई म्हणते काळजी करू नको, मी आहे. मग तरी आणि दुसऱ्या दिवशी पण तसंच होईल. दुसऱ्या दिवशी पण ते तसंच विचारते की आता हे जर शेताने हार्वेस्ट केलं किंवा काढलं इथलं पीक, तर आपण कुठं जाणार. त्याची आई म्हणते काळजी नको करू, मी आहे. दुसऱ्या दिवशी पण तो डबल तोच क्वेश्चन विचारतो. मग त्याची आई म्हणते की एवढा विश्वास जर तू दुसऱ्यावर करतोस, म्हणजे दुसऱ्यावर ठेवतोस की हे आपण ह्यांना बोलू त्यांना बोलू, त्याच्यापेक्षा तू तेवढाच विश्वास स्वतःवर ठेवलास तर किती काही होऊ शकतं. सो त्याच्यामुळं आपण स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे आणि मन, श्रद्धा, आस्था हे सर्व आपण कंट्रोल केलं पाहिजे. त्या माइंडवर कंट्रोल केलं तर सर्व काही गोष्टी होऊ शकतात. सो तर या बुकमध्ये कसं जन्म आपल्या हातात नसतो, पण जे आपले कर्म आहेत ते आपण करू शकतो. जन्मल्यापासून तर आपण काही शिकले नसतो, पण नंतर आपण त्याची प्रयत्न करू शकतो. आणि जर वेळेचं व्यवस्थापन नीट झालं नाही तर काही होणार नाही. त्यासाठी आपण वेळेचं महत्त्व ठेवायला पाहिजे. जसं की आजकाल जे आता आपण म्हणतो की मी नाही केलं तर काय होणार आहे, दुसरे करतील, असं दुसऱ्यावर जर अवलंबून राहिलं तर ते काहीच होणार नाही. जर आतापर्यंतचे मोठे श्रीमंत लोक आहेत, त्याने जर असंच विचार केला असता की हे मी नाही केलं तर दुसरे करेल, पण असं केलं असं आतापर्यंत आपण एवढे पुढे आलो नसतं आणि जग पुढे गेलं नसतं. सो त्यासाठी आपण स्वतःपासून तयारी केली पाहिजे आणि वेळेचं महत्त्व त्यांना विचारा ज्या एक मिनिटावरून काही गोष्टी सोडतात किंवा हारतात. जसं की मॅच असतं, ती 1 मिनिटावरून बदलत असते, क्षणाक्षणावरून बदलते. मग ते आपल्याला तिथं कळतं की वेळ काय असते. आणि जेव्हा आपल्याला तर सर्वांना माहिती आहे, आपली 10वी झाली आहे, 12वी, त्यामध्ये रिझल्ट दिवशी काय झालेलं असते, कोणासोबत कोणाची आनंद होतो, कोणाला म्हणजे दुःख होतं. मग ते आपल्याला म्हणजे वेळेचं महत्त्व त्यामध्ये समजतं. थँक्यू फॉर